नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेला महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेली 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज राज्य सरकारनं माफ केलेले आहे. त्याचबरोबर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सर्व कर्ज थकीत असलेले शेतकरी वर्ग यासाठी पात्र राहणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयापर्यंत या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे. आणि ही एक महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा. आजचे जे 2026चं जे काही अर्थसंकल्प या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे त्यासाठी ही सर्वात मोठी या ठिकाणी घोषणा आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जे रेग्युलर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्याचबरोबर 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत कर्ज या ठिकाणी माफ केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2025 नंतर जर कर्ज घेतलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्जाची रक्कम जी आहे भरलेली आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यात येणार नाही. तर काय नियमावली येतात आपल्याला समोर बघायला भेटणारच आहे. पण सध्या तरी राज्य सरकारनं 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केलेले आहेत आणि 50,000 रुपये अनुदान सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. तुम्ही किती कर्ज घेतलेले होते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.